नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्याकडे एलपीजी गॅसचं कनेक्शन असल्यामुळे केवायसीच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या एलपीजी गॅसचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सविस्तरपणे बघत राहिला तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तर व्हिडिओला कोणत्याही वेट न करता सुरू करणार आहोत। एलपीजी गॅसचं सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर प्ले स्टोअरवर जायचं आहे। स्टोअरवर गेल्यावर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये उमंग नाव सर्च करायचं आहे। सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरचा ॲप दिसणार, उमंग नावाचं स्क्रीनवर दिसत असेल ते ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ॲप आहे। इन्स्टॉल केल्यावर मित्रांनो तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यावर तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे, नेक्स्ट करायचं आहे। आणखीन एकदा नेक्स्ट करायचं आहे। आणखीन एकदा गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर हिअरवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे। तुम्हाला खाली न्यू ऑन उमंग रजिस्टर हिअरवर दिसत असेल त्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात अगोदर ॲपवर लॉग इन होऊन जायचं आहे। ॲपवर लॉग इन झाल्यावर तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि एक तुमच्या मताचा इथे एम पिन टाकायचा आहे आणि इथे एम पिन टाकल्यावर लॉग इनवर क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे। इथे बघू शकता तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या खूप साऱ्या सर्व्हिस दिसणार आहे। तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सगळ्यात खालच्या याच्या डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक असं इंटरफेस येणार आहे। इथे तुम्ही डिजिट लॉकरवर पहिले जर लॉग इन केलं असेल तर तुम्हाला इथे साइन इन करायचं आहे आणि जर पहिले जर तुमचं इथे अकाउंट नसणार आहे तर तुम्हाला इथे साइनअप करायचं आहे। मी तुम्हाला आता साइनअप करून दाखवणार आहे। तुम्हाला इथे पहिलं अकाउंट असणार आहे तर ते ओपन करायचं आहे, नाही तर तुम्हाला साइनअपवर क्लिक करायचं आहे। मी अकाउंट करून दाखवणार आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा एक मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला गेट जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यावर तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे। फुल नेम टाकल्यावर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला खाली जेंडर टाकायचं आहे। जेंडर टाकल्यावर युजर नेम टाकायचं आहे। युजर नेम टाकल्यावर तुमच्या मताचा एक पिन टाकायचा आहे आणि तो पिन कन्फर्म करायचा आहे। आणखीन एकदा तो कन्फर्म केल्यावर तुम्हाला साइनअपवर क्लिक करायचं आहे। साइनअपवर तुम्हाला क्लिक केल्यावर इथे तुम्ही सक्सेसफुली तुमचं डिजिट लॉकरवर अकाउंट तयार झालेलं आहे। चला तर आपण आता साइन इन करूया। याच्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून पिन टाकून साइनअप करायचा आहे आणि एंटर ओ टी पीवर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबर ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी इथे टाईप करायचा आहे, साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यावर तुमचं इथे अलाव करायचं आहे। इथे तुम्ही अलाव केल्यावर तुमचं सक्सेसफुली डिजी लॉकरवर अकाउंट तयार झालेलं आहे। इथे तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये सर्च डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। सर्च डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे LPG असं इथे सर्च करायचं आहे। तुम्हाला बघू शकता पहिले 3 याच्यावर एक 3 हे दिसणार आहेत। पहिल्या नंबरची लिस्ट आहे HP आणि दुसऱ्या नंबरची आहे इंडियन LPGची आहे आणि तिसऱ्या नंबरची आहे LPG ऑफ भारत। म्हणजे अशा 3 प्रकारच्या इथे हे आहेत। तर आपण तुम्हाला डाउनलोड मी HPची करून दाखवणार आहे। तर आपण सगळ्यात पहिल्या याच्यावर क्लिक करणार आहोत। इथे बघू शकता सगळ्यात पहिल्या याच्यावर क्लिक केल्यावर इथे एक पेज ओपन होणार आहे। इथे LPG ID तुम्हाला टाकायची आहे। ते तुमच्या पासबुकवर असणार आहे। पासबुकवर नसली तर तुम्हाला ते सिलेंडर तुम्ही घेताना एक रिसीव पावती मिळणार आहे। त्या पावतीवर तुमची LPG ID असणार आहे आणि SV नंबर हा पण सुद्धा तुमच्या पावतीवर असणार आहे आणि हा पावतीवर समजा असणार आहे आणि हे इथची सर्व डॉक्युमेंट म्हणजे सर्व इथची डिटेल हे तुमच्या पावती बुकवर असणार आहे। पहिल्या पेजवर तुम्ही इथे तुमच्या सिलेंडरची पावती बघू शकता आणि इथे तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे। खाली इथे SV नंबर टाकल्यावर तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला इथे
त्यांच्या टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करून गेट डाउनलोडवर क्लिक करायचं आहे। इथे गेट डाउनलोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला व्ह्यूज ऑलवर क्लिक करायचं आहे आणि इथे राईटवर क्लिक करून डिजिलॉकरचे ॲड डॉक्युमेंट इथे बघू शकता। जे इथे तुम्ही ॲड केलेले असाल ते दिसत असेल तर आपण LPGवर क्लिक करूया। LPG सबस्क्रिप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे टिक करून डाउनलोड झाले आहे की नाही बघू शकता। तुम्ही इथे बघू शकता इथे आपले डाउनलोड झालेलं आहे आणि इथे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोडमध्ये घेऊ शकता। आपला व्हिडिओ इथे सेंड करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओला। थँक्स फॉर वॉचिंग। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता KB मराठी ज्ञानला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओला।